नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या बेधडक सदा या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्याचं राजकीय वातावरण जर आपण पाहिलं तर अनेक घडामोडी घडताना दिसतात. आजच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झालेले आहेत आणि शिंदे गटातच असलेले आणखी एक शिवसेनेचे ज्यांना सध्या बंडखोर असं म्हटलं जातंय ते आमदार सदा सरवणकर आपल्यासोबत आहे. या पूर्वीच्या काळामध्ये अनेक भेटी गाठी देखील त्यांनी केलेल्या आहे आणि या संदर्भातले केवळ माझ्या एकट्याच्या मनात नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात असलेले सर्व प्रश्न माझे सर्व सहकारी आज या बेधडक सदा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारणार आहेत. तर सुरुवातीला सदा सरवणकरजी आपलं खूप खूप स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमतच्या या स्टुडिओमध्ये. यावेळेला संपादक आशुतोष पाटील आपल्यासोबत आहेत, माझे सहकारी मिलिंदजी देखील आपल्यासोबत आहेत आणि माझे आणखी एक सहकारी प्राजक्ता देखील आपल्यासोबत आहे. तर निश्चितच पहिला प्रश्न जो जनतेच्या मनात आहे यावेळेला कसं सुरू आहे, काय वाटतंय, बेधडकपणे आजही आपण बोलणार आहात का? आणि पहिला प्रश्न सदा सरवणकरजी, एक मोठं पाऊल तुम्ही आयुष्यात उचललं. काय तुमच्या मनात होतं तेव्हा हे सगळं जेव्हा घडत होतं आणि तुम्ही इथून निघून मुंबईतून सुरतला गुवाहाटीला पोहोचलात तेव्हा? यामागची मुख्य भूमिका हीच होती की ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे ह्या मतदारांची जी कामं असतील, ज्या अडचणी असतील त्या सोडवता आल्या पाहिजेत. मी एक सत्तेतला आमदार आहे आणि त्यामुळे दादरसारख्या किंवा माहीमसारख्या विभागातल्या ज्या जटिल समस्या आहेत ह्या समस्या सुटल्या गेल्या पाहिजेत. त्रस्त नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे ही एक भावना होती आणि ते मिळत नव्हतं. म्हणून काहीतरी मार्ग शोधावा यासाठी साधारणतः एक मे महिन्याच्या दरम्यान 15-16 मेला मी एकनाथजी शिंदे साहेबांना जाऊन त्यांच्या घरी भेटलो आणि त्यांना सांगितलं की कठीण आहे आता लोकांसमोर जाणं, प्रश्न सुटत नाहीत. अनेकदा त्या डिपार्टमेंटचे संपर्क करूनसुद्धा नेमका काय करावं कळत नाही, अन्यथा मला राजीनामा द्यावा लागेल. तर ते म्हणाले असं काही करू नका, काहीतरी मार्ग शोधूया, आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. ज्या नागरिकांनी ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलेलं आहे त्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. काहीतरी मार्ग काढू. आता राजीनामा वगैरे या गोष्टी काही. तुमचा कोंडमारा कसा झाला होता, काही उदाहरण सांगू शकाल? असंख्य उदाहरणं आहेत. अगदी आत्ताच वरळी नावासेवा किंवा वरळी शिवडी हा जो मार्ग आहे या मार्गाचं काम सुरू झालं होतं. त्या मार्गात कामगार नगर नंबर 1, 2, 3 अशा 3 वसाहती येतात. साधारणतः 3000 घरं आहेत आणि या 3000 घरांना कुठेतरी पर्यायी जागा देऊन त्या रस्त्याचं काम सुरळीतपणे करावं अशा प्रकारची इच्छा होती. मात्र या रहिवाशांना संक्रमण शिबिराची जागा किंवा तात्पुरत्या स्वरूपात जी जागा दिली गेली पाहिजे ही जागा दिली गेली नाही. पर्यायी जागा सुचवल्या. मी सेंच्युरी मिल म्हणजे अगदी त्याच्याच बाजूला असलेलं सेंच्युरी मिल आहे, त्या मिलमध्ये संक्रमण शिबिरासाठी उपलब्ध असलेले 600 घरं आहेत. मी त्यांना सांगितलं ही 600 घरं या कामगार नगरमधल्या 1, 2, 3 नगरमधले जे बाधित लोक आहेत ह्या बाधित लोकांना द्या. तशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री साहेबांना केली, आदित्य साहेबांना केली, तशा प्रकारचं संबंधित मंत्र्यांना केली. मात्र कुठलीही कारवाई त्याच्यावरती उपाययोजना न करता त्या मंडळींनी अगदी निष्ठुरपणे कारवाई करण्यात आली. अनेक संसार रस्त्यावरती होते. मला असं वाटत होतं की आपण सत्तेतले आहोत, या नागरिकांना योग्य असा न्याय मिळाला पाहिजे, पण ते होताना दिसत नव्हतं. आजच 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर जनार्दन अपार्टमेंट सिद्धिविनायकाच्या बाजूला एक वसाहत आहे. साधारण 160 घरं आहेत. या 160 घरांना मुंबई महानगरपालिकेने अर्थात ती जुनी इमारत आहे म्हणून C1 जाहीर केली. 6 महिन्यापूर्वी त्याचा विद्युत पुरवठा खंडित केला, पाणी खंडित केलं. विनंती मी अनेक वेळा केली की यांनाही संक्रमण शिबिर किंवा तात्पुरती जागा ही आपल्याला दिली पाहिजे. त्या बाबतीतही काही निर्णय घेण्यात आला नाही. आज ती घरं म्हणजे 1-2 दिवसापूर्वी विभागीय अधिकाऱ्यांनी ती सगळी बिल्डिंग खाली केली. ह्या 160 कुटुंबांचा संसारात तो पाण्यात होता, तंबूमध्ये त्यांचं सगळं सामान होतं. अनेकदा विनंती करून सुद्धा या प्रश्नाकडे काही आमदार असूनही तुम्हाला डावललं गेलं, हा तुमचं डावललं नव्हतं. मला असं वाटतं मला डावलून जरी ते काम झालं असतं तरी मला आनंद वाटला असता. पण भाडेकरूंची किंवा रहिवाशांची जी काही नाहक त्यांना त्रास सहन करावा लागला तो सहन करावा लागला, त्याच्या वेदना आमच्याकडे होत्या. आणि मला असं वाटतं की यामुळे असंख्य आणखीनही सांगता येतील त्यांना मिळालं नाही. मात्र तुम्हाला उदाहरण दाखल सांगेन की दुसरीकडे माहीम किल्ला आहे
माहीम किल्ल्याचं सुशोभीकरण करायला हवं, हाही प्रस्ताव 2016 साली मी मांडला. मला माहीत सुद्धा नाही मुंबई शहरातली 500 घरं ही मला न सांगता किंवा कोणालाही माहीत न देता त्या खरं म्हणजे 350 घरं होती, पण 500 लोकांचं चावे वाटप 8 दिवसापूर्वी किरण दिगावकर, मिलिंद वैद्य आणि या मंडळीने तिथे केलं. माझा हट्ट हाच होता, आज रस्त्यासाठी आपण त्यांच्यावर कारवाई करताय, त्यांना पहिलं घर द्या. किल्ला हा 1 महिना 2 महिन्याने 6 महिन्याने आपण उपलब्ध झाला. काही विषयांवर जे तुमच्या दृष्टीने किंवा लोकांच्या दृष्टीने खूप जिव्हाळ्याचे होते, जाणीवपूर्वक त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं. कारण शिवसेनेची आत्तापर्यंतची ओळख आहे की सर्वसामान्य माणसाचं दुःख शाखेत गेलं की सुटतं. आता इथे आमदाराने मांडून पण दुःख सुटलं नाही, तर याचं कारण काय? नाही, हीच व्यथा होती खरं म्हणजे. विभाग अधिकारी किंवा जो अधिकारी वर्ग होता तो संबंधित मंत्र्यांचं म्हणा किंवा मला एक उदाहरण म्हणून सांगावं लागेल, करोनाचा जेव्हा काळ सुरू झाला त्यावेळेला उद्धव साहेबांनी एक आमची बैठक घेतली आमदारांची आणि आम्हाला एक असं सांगितलं की करोनासाठी आवश्यक असलेल्या ज्या नागरिकांना काही साहित्य आपल्याला द्यायचं आहे, किट्स असतील किंवा त्यांना मास्क असेल किंवा सॅनिटायझर असेल, तर ह्या आम्हाला लिस्ट द्या. तशा प्रकारची लिस्ट आम्ही तयार केली, विभागीय कार्यालयात आम्ही द्यायला लावली. मुख्यमंत्री कार्यालयातनं सुद्धा विभागीय कार्यालयात तशा प्रकारचं पत्र गेलं, पण विभागीय अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या पत्रांना कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता एकही वस्तू त्यापैकी किंवा साधी विचारपूस केली नाही की नेमकं काय. त्यांच्या बोलण्यात एक आलं विशाल की म्हणजे आदित्य ठाकरेंच्या विभागातली कामं लवकर होत होती आणि इतरांची कामं लवकर होत नव्हती, असा थेट आरोप आहे. आरोप हे तुमच्या समोर आहे. वरळी मतदारसंघानंतर येतो तो दादर मतदारसंघ, दादर माहीम मतदारसंघ. आपण वरळीतनं ज्या वेळेला निघतो आणि त्यामुळे दादरमध्ये येतो त्यावेळेला 2 मतदारसंघातला जो फरक आहे हा जनतेला कळत होता. मला लोक विचारत होते, अरे वरळी इथे सुंदर होते, तिथले रंगरंगोटी होते, गार्डन्स चांगली होत आहेत, चौक सुशोभीकरण होत आहे, आणि आपल्याकडे असं काय. दादर हे तसं पाहिलं तर मुंबई शहरातलं एक ज्या ठिकाणी सेनाभवन आहे, सिद्धिविनायक आहे, सावरकरांचं स्मारक आहे, बाळासाहेबांचं स्मारक आहे, महासाहेबांचं स्मारक आहे, शिवाजी पार्क आहे, अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा असलेला हा दादर मतदारसंघ हा दिवसेदिवस स्वरूप विद्रूप होतंय. त्याचं स्वरूप कुठे सुशोभीकरण नाही, काही नाही. हे नेमकं का होतं हे आम्हाला कळत नव्हतं. सांगायचं ना, अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, अधिकारी मदत करत नव्हते. कारण शेवटी हे जे काम करत होतं कोण करत होतं? आदित्य साहेब करत नव्हते, हे दोन्ही विभागातले विभाग अधिकारी करत होते. पण सदाजी, मला तुम्हाला प्रश्न हाच करायचा आहे की एका बाजूला महापालिकेत तुमची सत्ता आहे, राज्यातही तुमचं सरकार आहे, मग तरी देखील जर तुमचे प्रश्न मिटत नसतील तर मग सर्वसामान्य जनतेचं या क्षणाला नेमकं काय सुरू आहे? अपेक्षा करावी की न करावी? कारण सगळ्यात मोठं बंड हे शिवसेनेच्याच सर्व आमदारांनी केलेलं आहे. सदा सरवणकर म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे सदा सरवणकर, हे असलेलं जे आजपर्यंतचं सूत्र होतं ते अचानकपणे बदललंय. मला असं वाटतं माझे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आम्ही या समाजसेवेचं व्रत घेऊन काम करायला लागलो. पण ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं मी सत्तेतला आमदार आहे, नगरपालिकेत सत्ता आहे, आणि असं असून सुद्धा सर्वसामान्य माणसांच्या ज्या जटिल समस्या आहेत ज्या सुटल्या पाहिजेत ह्या सुटत नाही आहेत, आणि याचं कारण मला काही कळत नव्हतं. आणि मग एक क्षण असा आला होता की आपण ही आमदारकी सोडावी, राजीनामा द्यावा आणि पक्षप्रमुखांना सांगावं जर कामं होणार नसतील तर लोकांसमोर मी कुठल्या म्हणजे कसा समोर जाऊ, काय त्याला उत्तरं देऊ. आणि हेच मी माझं घरानं माझं मत हे मी एकनाथ शिंदेजींना सांगितलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं हे सगळे प्रश्न सोडू, आज तुम्ही राजीनामा द्यायची घाई करू नका. अनेक आमदार माझ्याकडे येऊन ह्या आपल्या व्यथा मांडतायत, काहीतरी मार्ग काढू. हे तुम्हाला नेमकं कधी वाटलं होतं? साधारण 15-16 मेच्या दरम्यान मी ठाण्याला जाऊन साहेबांची भेट घेतली होती. कारण ह्या ज्या समस्या आहेत, कामगार नगर मी बघतोय, संसार उघड्यावरती आहेत, पुरुषोत्तमवाडी बघतोय, तर त्या लोकांनाही न्याय मिळत नाही. सदाजी, तुम्ही खूप नेमकेपणानं सांगितलं आणि उदाहरणं सुद्धा तुमची खूप नेमकी आणि महत्त्वाची आहेत. पण यातून प्रश्न असा पडतो, तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या प्रशासनाबद्दलच्या आहेत. आता तुम्ही मग शिवसेनेचा राजीनामा का, म्हणजे तुम्ही शिवसेनातनं बाहेर पडावं असं का वाटलं? तुमच्या तक्रारी तर तुम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख आदित्य ठाकरे, तुम्ही सेनाभवन तुमच्या विभागात आहे, त्यामुळे तुमच्या शब्दाला एक वेगळं वजन आहे. अधिकारी ऐकत नव्हते, अधिकारी ऐकत नव्हते आणि सेनेचेही नेते ऐकत नव्हते. ही गोष्ट खरी आहे की आमची तीच इच्छा होती की
सत्तेतला आमदार आहे, शिवसेना भवनसारख्या एका महत्त्वाच्या ठिकाणचा मी आमदार आहे, शिवाजी पार्कसारखं एक अतिशय महत्त्वाचा विभाग माझ्याकडे आहे आणि या विभागातली कामं झाली पाहिजेत, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. मी अगदी उदाहरणादाखल आणखीन एक सांगतो की आपलं सेनाभवन आहे, सेनाभवनच्या बाजूला जवळजवळ 8 ते 10 बिल्डिंग आहेत. त्यानंतर RK बिल्डिंग आहे, प्लाझाच्या समोर मोहसिन बिल्डिंग आहे. अशा प्रकारच्या 27 इमारती आहेत आणि ह्या 27 इमारतींमधले 5,000 कुटुंब त्यांना संक्रमण शिबिराचं भाडं नाही, म्हणजे ज्या रिडेव्हलपमेंटच्या ज्याला म्हाडाने NOC दिलेली आहे, म्हाडाची पूर्ण जबाबदारी आहे की हे स्कीम पूर्ण करून घेणं. रहिवाशी 5,000 कुटुंब हे देशोधडीला लागलेत, त्यांना भाडं मिळत नाही, भाडे करू इथे नाहीत. मी पक्षप्रमुखांना पण जाऊन विनंती केली की मी साहेब म्हणालो ही सगळी मराठमोळी आणि आपले शिवसेनेचे मतदार आहेत, या लोकांना आज 10-10 वर्ष भाडं मिळत नाही, उपासमार होते, संक्रमण शिबिर नाही, घराच्या बाहेर आहेत लोक, काहीतरी मार्ग काढायला लागेल. आव्हाडांनीच याच्यामध्ये जास्त जबाबदारी जर असेल ती आव्हाडांची होती. सगळी ही जी खाती आहे ती साधारणतः गृहनिर्माण खातं यांच्याशी संबंधित होती. विनंती जाऊन केली, हातापाया पडलो की या लोकांसाठी न्याय द्या. उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की हा प्रश्न आपल्याला सोडवायला लागेल. आपल्याला त्या उपरोक्त सांगेल, आमच्याकडे अगदी शिवाजी मंदिरच्या समोर राऊतवाडी आहे. ह्या राऊतवाडीमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून स्कीम सुरू होती. साधारणतः 200 कुटुंब 4 वर्ष बाहेर आहेत. ते काम नुकतं कुठेतरी सुरू झालं, जितेंद्र आव्हाडाने त्यांना स्टे दिला. अरे मी म्हणालो भाऊ 4 वर्ष झाली, लोक बाहेर आहेत, स्कीम आता कुठे सुरू झाली, फायलिंग सुरू झाले, तुम्ही कुठलंही कारण न देता कसं काय बंद करू शकता? नाही मला 4 दिवस दे. आता शिवसेनेला अशक्य असं नेमकं काय आहे? म्हणजे तुम्ही मगाशी एक वक्तव्य आणखी केलेलं होतं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला पोखरून टाकलेलं आहे आणि कुठेही आता शिवसेनेचं अस्तित्व नाही. हे खरं आहे का? अगदी खरं आहे. मला असं वाटतं हे कटू सत्य आहे. कोणीतरी ते स्वीकारायला हवं आणि ते मान्य करायला हवं. ही जी सगळी प्रकरणं सांगितली ही साधारणतः जितेंद्र आव्हाड आणि त्यांचं जे खातं आहे ते, जितेंद्र आव्हाड गेल्यानंतर बसायला द्यायचे, पण लक्षात असं आले एकही काम करायचे नाही. शिवसेना कशी तरी ह्या भागातनं कमजोर होईल का, कमकुवत होईल का, मतदार आमच्यावरती नाराज कसे होतील याचीच व्यूहरचना एक त्यांनी केलेली आम्हाला दिसत होती. आणि म्हणून नाविलाजाने जो काही आत्ता मी त्याला बंड मानायला तयार नाही, आम्ही त्याला उठाव असं म्हणू, हा उठाव करणं आवश्यक होतं आणि तो उठाव आम्ही करण्यासाठी नेतृत्व. मात्र एक कट्टर शिवसैनिक तुम्ही होता, तर सेना भवनाचा पहारा देणारा म्हणून शिवसैनिक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जायचं. मात्र तुम्ही हा निर्णय घेतला. तुमच्या या निर्णयामुळे आदित्य ठाकरे किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही त्रास होईल असं नाही वाटलं? मला असं वाटतं की उद्धव साहेबांना सुद्धा हेच वाटत होतं की आपल्या विभागातले किंवा ज्या मतदारांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. पहारा द्यायला आजही जर गरज आली तर मी शिवसेना भवनाच्या पहाऱ्यासाठी आजही जाईन. पक्षप्रमुखांवरती आमचा राग आहे बिलकुल नाही. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही एकच म्हणालो की या सगळ्यासाठी कोणीतरी उठाव करण्याची गरज होती आणि तो उठाव आम्ही केला. एकनाथ शिंदेजींनी त्यांचं नेतृत्व केलं. ह्या मतदारांचे आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, यापेक्षा असंख्य समस्या सांगता येतील, त्या सुटाव्यात हीच यामागची पवित्र भावना आहे. सदा सरवणकरजी, जनतेचं म्हणणं आहे तुम्ही बंड केलं, बंडखोर आमदारांचं म्हणणं आहे आम्ही उठाव केला. मात्र हे जरी तुम्ही सगळं केलेलं असलं तरी आज जनतेसमोर जाणारं उदाहरण नेमकं काय असं आपल्याला वाटतं? म्हणजे सत्तेत असतानाही जर अशा प्रकारची कोंडी होत असेल, संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि संजय राऊतांचं म्हणणं आहे की जे बंडखोर किंवा ज्यांनी उठाव केलाय, तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे, त्या सगळ्यांचा गोंधळ उडालाय का? म्हणजे 5,000 रहिवासी हे फक्त निमित्त, मात्र कारण वेगळं आहे. मी माझ्याकडे पत्र आणलेली आहेत. बरं, त्या 5,000 कुटुंबासाठी मी जर 25 पत्र दिली आणि त्याला साधं एकही उत्तर नसेल, गृह खात्याकडनं, पक्षप्रमुखांकडनं एकही बैठक लावली नसेल आणि त्याच्यावर काही मार्गच काढण्याच्या दृष्टीने जर काही उपाययोजनाच केली नसेल, तर आमदार म्हणून करायचं काय? लोकांसमोर मला जायचं, ही 5,000 फक्त 5,000 कुटुंब नाहीत, असंख्य कुटुंब अशी आहेत की त्यांच्या समस्या आहेत. मग त्या रस्ता रुंदीकरणासाठी असतील, वेगवेगळ्या समस्यांसाठी असतील, याला कुठल्याच विषयाला जर न्याय मिळणार नसेल तर आमदार म्हणून राहून मी करायचं काय? म्हणजे कशासाठी मी आमदार राहायचं? आमदार राहायचं. एका प्रश्नाचं उत्तर अगदी खरं हवं आहे की काही आमदार त्यांच्या शिंदे साहेबांबरोबर पहिल्या फटक्यात गेले. तुम्ही एवढे उशिरा का गेलात आणि आदल्या दिवशी तुम्ही वेगळ्या ठिकाणी होतात आणि नंतर तुम्ही गुवाहाटीला दिसलात, उशीर का केलात? त्याच्या आदल्याच दिवशी आम्ही पक्षप्रमुखांनी मला आदेश दिला होता की आपण शिवसेना प्रत्येक विभाग, मी एक आमदारांबरोबरच विभाग प्रमुख म्हणून पण काम करतो, प्रत्येक विभाग प्रमुखाला असा एक आदेश देण्यात आला होता की आपण आपापल्या भागामध्ये जाऊन
आंदोलनं करा. बरं. आणि मग माझा विभाग शिवसेना भवनाचा परिसर असल्यामुळे मी सगळ्या विभागातल्या, अर्थात माझ्याकडे धारावी विधानसभा, वडाळा विधानसभा आणि माहीम या तिन्ही विधानसभा असल्यामुळे सगळ्या शिवसैनिकांना तिथे मी बोलवलं. पक्षप्रमुखांनी मला 2 वाजता सांगितलं आणि मी 5 वाजता ते आंदोलन केलं. आंदोलन करून आम्ही ज्या वेळेला पुन्हा वर्षावर गेलो त्यावेळेला अशी काहीतरी ते बातम्या यायला लागल्या. साधारणतः 7-7:30ची वेळ असेल. थोडीशी मतदान जे झालं होतं त्या मतदानामध्ये सुद्धा काहीतरी गडबड दिसली आणि मग आम्ही शोधाशोध करत होतो. त्यावेळेला असं लक्षात आलं, कुणीतरी आम्हाला सांगितलं की शिंदेसाहेब काही 8-10 आमदारांनी असे बाहेर गेलेत. एक त्यांच्यापैकी कोणीतरी आमदार परत आला आणि तो काहीतरी सांगायला लागला. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की जे काही बंड किंवा उठाव हा जो काही ज्या आमदारांचे प्रश्न सुटत नव्हते आणि जे आमदार त्या दृष्टीने बघत होते त्यापैकीच काहीतरी भाग असावा अशा प्रकारचं थोडीशी असं मला वाटलं. आणि मानसिकता बनवली होती. मी राजीनामा देणारच होतो आणि त्याचं कारण लोकांचे प्रश्न सुटत नाही आणि अशा प्रकारचा एखादा काहीतरी उठाव होणार असेल त्या उठावामध्ये आपल्याला सामील झालं पाहिजे. आम्हाला हॉटेलवर ठेवलं होतं. हॉटेलवरनं सुद्धा आम्ही वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्यामध्ये नंतर आम्ही सामील झालो. आमदारांना 50-50 कोटी दिले असा आरोप झाला. नाही, ते आता काही म्हणू शकतात. हे जर करायचं असतं तर मला असं वाटतं आम्ही आजही आमची बँक अकाउंट आणि सगळी तुमच्याकडे समोर येईल. मी पहिली निवडणूक, दुसरी निवडणूक, तिसरी निवडणूक, तुम्ही ज्या सगळ्या निवडणुका बघता त्यावेळेला माझं बँक अकाउंट चेक करा. हे तुमच्या लक्षात येईल. सदा सरवणकर ज्या वेळेला नगरसेवक होता आणि आज आमदार आहे त्याला मिळालेलं जे काही मानधन आहे या व्यतिरिक्त त्याच्यात काही नसेल. पैशासाठी कोणी नाही केलं? बिलकुल नाही, बिलकुल. आणि जेव्हा रेडे वगैरे म्हटलं गेलं, हे सगळे आरोप झाले, तेव्हा काय वाटलं तुम्हाला? महाराष्ट्राची संस्कृती आहे. मला असं वाटतंय की आपण सुसंस्कृत लोक आहोत. जो 4 लाख मतदारांमधनं निवडून येतो त्याला कुठल्या भाषेत बोलावं हे आमच्या नेतेमंडळीनं सुद्धा लक्षात ठेवायला हवं. ती त्यांची संस्कृती आहे. मला असं वाटतं की आम्हाला तशा प्रकारचं, आमच्या भावना अगदी स्पष्ट आहेत की मतदारांनी ज्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, अर्थात शिवसेना प्रमुखांचे आपण उपकार जेवढे मानावं तेवढे कमी आहेत, पण ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं आहे त्या मतदारांशी आम्ही बांधिलकी आहे आमची पहिली आणि त्यांना न्याय देणं हे आमचं पहिलं काम. तुम्ही म्हणता की शिवसेनेचं आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत, आमची बांधिलकी ठाकरेंशी आहे असा आरोप होतोय सरळ सरळ की शिवसेना संपवण्यासाठी म्हणून शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केले आणि म्हणून भाजपने उपमुख्यमंत्रीपद ठेवले. यामुळे शिवसैनिकांमध्ये चलबिचल होईल आणि शिवसेना संपेल असा आरोप होतो. शिवसेना संपावी असं कोणाचीही भावना नाही. आम्ही जे म्हणतो की उठाव केलाय हा विठाव शिवसेना संपवण्यासाठी नाही, तर जे त्या मतदारसंघात काम करून आलेले मतदार आहेत किंवा ज्या आमदारांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी अपयश येत आहे त्याचं मुख्य कारण होतं की आम्हाला त्या खात्यांकडनं, संबंधित खात्यांकडनं हवा असलेला प्रतिसाद मिळत नव्हता. ज्या वेळेला ह्या उठावाची सुरुवात झाली आणि हे सगळे 50 आमदार एकत्र आले त्यावेळेला आम्ही असंच सांगितलं होतं की कुठलं तरी थातूरमातूर जर काही जबाबदारी मिळणार असेल तर आम्हाला त्याच्यात रस नाही. प्रमुख कुठली जबाबदारी मिळणार असेल आणि मुख्यमंत्री आपण होऊन जर सगळ्यांचे प्रश्न सुटणार असतील तर आणि तरच आम्ही या सगळ्यामध्ये सहभागी होऊ, ही आमची पहिली अट होती. आणि मला असं वाटतं समोरची लोक धूर्त आहेत त्यांनी ती मान्य करून म्हणजे तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा तुम्हाला माहिती होतं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत? आमची मागणी होती. ते होणार काय माहिती नव्हतं आम्हाला, पण आमची मागणी हीच होती की त्यांनी व्हावं. आमचे जे काही आता साधारणतः 2.5 वर्ष आमचे शिल्लक आहेत, ह्या 2.5 वर्षात ज्या उर्वरित जटिल समस्या आहेत ह्या जटिल समस्या, पण ते मुख्यमंत्री व्हावे हा निर्णय कुणाचा होता? नाही, आमची मागणी होती. आता निर्णय कुणाचा होता? नाही, निर्णय मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष आणि ज्या वेळेला त्यांच्या बरोबर जाण्याचं ठरलं त्यावेळेला त्या भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतलेला असावा, त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत. मात्र आता लवकरच खाते वाटप होणार आहे. खाते वाटप झाल्यानंतर शिंदे गटात फाटाफूट होईल असं बोललं जातंय. मला असं वाटतं इथे आलेले कोणीही कुठलं तरी आपल्याला मंत्रिपद हवंय यासाठी आलेलं नाहीत, कारण साधारणतः 7 ते 8 जण हे मंत्रिमंडळात होतेच. त्यांना मंत्रिमंडळात असताना ते सत्तेकडनं विरोधाच्या दिशेने आले. मात्र आमच्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजेत. आपण बघतोय की सत्तेतनं कोणी मंत्री बाहेर येतंय अशा प्रकारचे चित्र मला वाटतं हे अपवादात्मकच असेल आणि हे तुम्हाला जिथे दिसतंय जगात असं नसेल कुठे. पण मग आज या कार्यक्रमात तुमचं अभिनंदन करायचं ॲडव्हान्समध्ये मंत्रिपदाच्या करता? नाही, मी आपल्याला विनंती करेन की माझी भावना, इच्छा मला मंत्रिपद मिळावं अशी बिलकुल नाही. मात्र माझ्या मतदारसंघातल्या ज्या
जटिल समस्या आहेत, जे अक्राळ विक्राळ स्वरूप प्राप्त करतायत, लोकांचे संसार आज रस्त्यावर आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पवार साहेब म्हणाले की जे शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाहीत, हा इतिहास त्यांनी दाखला दिला. तुम्हाला असं वाटलं नाही? मला असं वाटतंय की शरद पवार साहेब या सगळ्याचे करते करवित आहेत. त्यांना शिवसेना वाढवायची होती का संपवायची होती मला काही कळत नाही, पण शिवसेनेचं जे काय आज आपण बघतोय त्याला काही अंशी शरद पवारांचं जे काही धोरण आहे हेही कारणीभूत आहे. बरं, पण मग तुम्हाला भाजपची भीती वाटत नाही? भाजप आपल्या विरोधकाला संपवलं असं आम्हाला वाटत नाही? तशी कोणाचीच भीती वाटत नाही. आम्हाला भीती याच गोष्टीची वाटते की ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलंय त्या मतदारांची कामं जर होणार नसतील तर त्या मतदारांना आम्ही काय उत्तर देऊ याचीच भीती वाटत होती. बाकी आम्हाला कोणाला. उठाव केल्यानंतरही आजही तीच प्रतिमा मतदारांच्या मनामध्ये या सर्व आमदारांची असेल का? प्रश्न पहिला. दुसरं एक मला विचारावं असं वाटतं, जसं मगाशी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी देखील सांगितलं की एक मोठी जबाबदारी प्रत्येक वेळेला तुम्ही शिवसेनेची पार पडलेली आहे, मात्र आता येत्या पुढच्या काळामध्ये कुठली मोठी जबाबदारी तुमच्यावरती असेल आणि मग त्या जबाबदारी खातरच हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी राज यांची भेट झाली होती का? नाही, मुळात असं आहे की आमची ज्या वेळेला हे उठाव बंड जे काही तुम्ही म्हणाल त्याला त्याचं मूळ आमची जी भूमिका हीच होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे हिंदुत्व विरोधी मंडळी आहेत आणि आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून निवडून आलो आहोत. आमची पहिली बांधिलकी ही जे हिंदुत्ववादी मतदार आहेत त्यांना न्याय देणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपण सोडावी आणि भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून आपण कामं करूया, मतदारांना न्याय देऊया, अशा प्रकारची आमची पहिली भूमिका होती. आणि ते होऊ शकलं नाही म्हणून मग एक पाऊल पुढे अशा प्रकारचं हे सगळं आहे. पण एक शंका अशी आहे की घटनेच्या शेड्यूल 10 नुसार हा जो तुमचा 2/3पेक्षा अधिक आमदारांचा जो गट आहे त्याला 2 ऑप्शन असतात. एक तर 2/3 गट वेगळा राहू शकतो किंवा त्याला एखाद्या पक्षात सामील व्हावं लागतं. राज ठाकरेंची भेट त्या दृष्टीने होती, उद्या गरज पडली तर हे ठाकरे नको तर ते ठाकरे. नाही, राजसाहेब आणि मी खरं म्हणजे बाजूबाजूलाच राहतो. साधारणतः 20-1 वर्षावरचा त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत. सामनात राजसाहेब यायचे. राजसाहेबांना त्यांचं व्यक्तिमत्व आणि हे मी पाहिलेलं आहे. त्यांना बरं नव्हतं, आजारी आहेत हे सगळं कळलं आणि त्यानिमित्ताने म्हटलं त्यांना भेटूया. काल फोन केला, ते म्हणाले या तुम्ही. असं आहे ना की साधारणपणे ना राजकारणात ताकाला जाऊन सगळेच भांड्याला पोहतात. आता आपली इतकी मोकळेपणानं चर्चा सुरू आहे, तुम्ही केला असेल काही तसा विषय तर सांगून टाकायला काहीच हरकत नाही. जबाबदारी दिली अगदी एक खरं आहे की मी राजसाहेबांना भेटायला जातो हे शिंदे साहेबांना मी सांगितलं होतं आणि त्यांनी मला म्हणाले ठीक आहे भेटू नये. मला असं वाटतं मी माझ्या स्वभावात सुद्धा गाडगं लपवणं नाही. मी सरळ मागणारा माणूस आहे, मला लपवण्याची गरज नाही. आणि खरं सांगतोय त्याबरोबर त्यांचे अनेक कार्यकर्ते होते, माझी मुलगी होती, माझा मुलगा होता बरोबर, आणि एक कौटुंबिक भेट होती. जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. खरोखर एक दिलदार माणूस आणि राजकारणी म्हणून राजसाहेबांची ख्याती आणि ती आम्ही अनुभवलेली अनेकदा. एक प्रश्न, तुमच्या या सगळ्या बोलण्यात सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलचा राग येतोय, पण गेल्या एक 15-20 दिवसातल्या निवेदनात शिवसेनेच्या नेत्यांनी हे सुद्धा सांगितलं, म्हणजे उद्धवजी ठाकरेंनी हे सुद्धा सांगितलं की युतीचं सरकार ज्या वेळेला होतं तेव्हा तरी अनेक सेनेची कामं व्हायचीच नाहीत ना. मग तुमचा राग भाजपवर त्यावेळेला नव्हता आणि आता मग प्रेम आलंय ते नेमकं कशामुळे? ते फक्त आमच्या रागासाठी हे आम्ही केलं नव्हतं, तर याच्यात आमचे जे मतदार आहेत यांचाही आमच्यावरती रोष होता की आम्ही यांना मतदान हिंदुत्व म्हणून केलं आहे आणि हे आज कोणाबरोबर तरी गेलेले आहेत. मी जे तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे जवळजवळ त्या रस्त्यामध्ये 3000 कुटुंब बाधित आहेत, त्यांना घरं मिळत नाहीत. पण दुसऱ्या बाजूला माहीम किल्ल्यामध्ये जे विशिष्ट समाजाची लोक आहेत त्यांना 500 घरं ताबडतोब मिळतात. हे शिवसेनेच्या सत्तेत, हे हिंदुत्वात विशिष्ट एवढ्यासाठी म्हणतो त्या किल्ल्यामध्ये राहणारे 99% जे नागरिक आहेत हे हिंदुत्व विरोधी आहेत. त्यांना घरं मिळाली, ह्यांना मिळत नव्हती. आमची जी कुचंबना हीच होती. जर हिंदुत्वाचा हा सगळा युती ही सगळी लढाई असेल, हिंदुत्वासाठी करत असू तर ते मराठी माणसं, हिंदू माणसं आज पावसात भिजत आहेत आणि ज्या किल्ल्याची आज गरज नव्हती त्या किल्ल्यातली लोक ओनरशिपच्या घरात जातात. बरोबर आहे. म्हणजे राजकीय ही जी आमची भावना होती, ह्या भावनेचं कुठेतरी कदर व्हावी. बरोबर. राजकारण म्हटलं की जात, धर्म, पंथ हे
आलंच. मात्र वेळ आपल्या कार्यक्रमाची संपत आलेली आहे. जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न. नैसर्गिक अनैसर्गिक यावरून अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं. त्यातून महाविकास आघाडीची निर्मिती झाली. पुढच्या काळात भाजप, शिंदे गट आणि मनसे असंही समीकरण दिसेल का जाता जाता अगदी थोडक्यात? मला असं काही वाटत नाही, कारण त्या बाबतीतला निर्णय घेण्याएवढा मी नाही. माझं अतिशय साधा कार्यकर्ता आहे मी. आणि कुठलंही धोरण ठरवायचं झालं तर ते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील आणि ते जे काही धोरण घेतील ते मला असं वाटतं की सगळ्यांच्या हिताचं असेल आणि योग्य असेल. अगदी भाजपात जावं लागलं तरी मला असं वाटतं शेवटी ज्या वेळेला आम्ही एखादे अधिकार त्यांना देतो त्यावेळेला त्यांनी घेतलेले निर्णय हे आमच्यावरती बंधनकारकच असतात. बरं, शिवबंधनाचं काय अजूनही आहे? म्हणजे ते थोडं ढिलं झालंय वगैरे? नाही, भरपूर टाईट आहे. अनेकांना बांधून ठेवता येईल त्याच्यात. बरं, नक्कीच बेधडकपणे विचारलेल्या सर्व प्रश्नांना आपण बेधडक अशी उत्तरं दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद या विशेष कार्यक्रमात ही हजेरी लावण्यासाठी. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे शिंदे गट असू दे किंवा येत्या काळातल्या निवडणुका असू दे, येत्या काळातली समीकरणं असू दे, प्रत्येक बाबतीमध्ये सदा सरवणकर यांनी बेधडक प्रश्नांना बेधडक अशी उत्तरं दिली. आजच्या न्यूज 18 लोकमतच्या बेधडक सदा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.